गीता ज्ञानेश्वरीच्या प्रगट करण्यामागे भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊलींचे उद्देश कोणते होते, शिकवण कोणती होती? त्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणाचे वर्णन केले, गीतेची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेतले, महाभारताचा महिमा आपण गायला, महर्षी वेदव्यास हे कशा प्रकारे आद्य गुरु आहेत हे समजून घेतले, कुरुक्षेत्राच्या रणांगणाचे वर्णन केले, पांडव सेनेचे वर्णन, कौरव सेनेचे वर्णन, दुर्योधन कशा प्रकारे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आत्मप्रशंसा करतो, द्रोणाचार्यांशी कशा प्रकारे संवाद साधतो, त्यानंतर पांडव सेनेमध्ये असलेला